जय हिंद. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ बी.एड सेवांतर्गत P108 शिक्षणक्रम 2026-28 साठी प्रवेश घेणाऱ्या आणि कागदपत्र पडताळणीसाठी पात्र असणाऱ्या सर्व अर्जदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण विद्यापीठाने सूचनापत्र क्रमांक 10 प्रसिद्ध करून कागदपत्र पडताळणीसाठी अर्जदार उपस्थित राहू शकत नसल्यास प्रतिनिधीमार्फत कागदपत्र पडताळणी करण्यासाठी अधिकार पत्राची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे तुमची कागदपत्र पडताळणीची तारीख आली आहे, पण वैद्यकीय, तांत्रिक किंवा शासकीय कारणांमुळे तुम्हाला स्वतः उपस्थित राहणे शक्य नसेल, तर अशा परिस्थितीत नेमकी काय प्रक्रिया करायची आहे, अधिकारपत्र कुठे आणि कसे भरायचे, प्रतिनिधीने कोणती कागदपत्रे घेऊन जायची आणि कोणत्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अर्जदारावर राहणार आहे, हे आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. सर्वप्रथम विद्यापीठाने प्रसिद्ध केलेली अधिकृत सूचना समजून घेऊया. ही सूचना आहे सूचनापत्र क्रमांक 10 आणि त्यामध्ये बी.एड सेवांतर्गत P108 शिक्षणक्रम 2026-28 साठी कागदपत्र पडताळणी अधिकार पत्राबाबत माहिती देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या सूचनेनुसार बी.एड सेवांतर्गत P108 शिक्षणक्रम 2026-28 तुकडीच्या प्रवेशासाठी कागदपत्र पडताळणी विभागीय केंद्रावर 18 ते 23 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. जर प्रवेशासाठी अर्ज करणारा अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी वैद्यकीय, तांत्रिक किंवा शासकीय कारणामुळे उपस्थित राहू शकणार नसेल, तर या अर्जदाराला स्वतःच्या वतीने दुसऱ्या व्यक्तीला कागदपत्र पडताळणीसाठी पाठवता येणार आहे. मात्र त्यासाठी संबंधित अर्जदाराने प्रतिनिधीच्या नावाने अधिकारपत्र देणे आवश्यक आहे. म्हणजेच मित्रांनो, केवळ प्रतिनिधीला तोंडी सांगून पाठवणे किंवा तोंडी सांगून पाठवायचे नाही. विद्यापीठाने दिलेल्या नमुन्यानुसार अधिकारपत्र तयार करायचे आहे आणि त्या अधिकारपत्रामध्ये आपण स्वतः उपस्थित राहू शकत नसल्याचे कारण नमूद करायचे आहे. आता आपण ही संपूर्ण प्रक्रिया सुरुवातीपासून पाहूया. सर्वप्रथम तुमची कागदपत्र पडताळणीची तारीख तपासा. तुमच्या जिल्ह्याच्या वेळापत्रकानुसार ज्या दिवशी तुमची कागदपत्र पडताळणी आहे त्या दिवशी तुम्ही स्वतः उपस्थित राहू शकत नसल्यास तसे निश्चित करा. जर तुम्ही स्वतः उपस्थित राहू शकत असाल तर नेहमीच्या प्रक्रियेनुसार स्वतः विभागीय केंद्रावर जाऊन कागदपत्र पडताळणी करून घ्यायची आहे. परंतु जर वैद्यकीय, तांत्रिक आणि शासकीय कारणामुळे तुम्हाला त्या दिवशी उपस्थित राहणे शक्य नसेल, तर अशा परिस्थितीत अधिकारपत्राची प्रक्रिया वापरता येईल. आता अधिकारपत्रामध्ये कोणती माहिती भरायची आहे ते समजून घेऊया. सर्वप्रथम अधिकारपत्राच्या व अर्जदाराच्या माहिती आणि दिनांक याबाबत सर्व माहिती नमूद करायची आहे. यानंतर संबंधित अधिकारी यांचे नाव आणि बी.एड विशेष समितीचा उल्लेख करायचा आहे. यानंतर विषयामध्ये बी.एड बी.एड प्रवेश 2026-28 कागदपत्र पडताळणीसाठी अधिकारपत्र देण्याबाबत असे नमूद केले आहे. यानंतर सर्वात आधी अर्जदाराचे नाव भरायचे आहे. म्हणजेच तुमच्या बी.एड प्रवेश अर्जामध्ये जे नाव आहे त्यानुसार तुमचे नाव काळजीपूर्वक नमूद करा. त्यानंतर प्रवेश अर्ज भरलेल्या जिल्ह्याचे नाव भरायचे आहे. यानंतर प्रवेश अर्ज क्रमांक नमूद करा. आता पुढील आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे अर्जदाराने स्वतः उपस्थित न राहायचे कारण. या ठिकाणी तुम्ही स्वतः कागदपत्र पडताळणीसाठी का उपस्थित राहू शकत नाही ते कारण नमूद करायचे आहे. हे कारण विद्यापीठाच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या परिस्थितीशी संबंधित असणे आवश्यक आहे. यानंतर तुमच्या वतीने कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधीचे नाव नमूद करायचे आहे. यानंतर अधिकारपत्रामध्ये अर्जदाराकडून संबंधित समितीला
विनंती करण्यात येते की माझ्याऐवजी माझा प्रतिनिधी माझी मूळ कागदपत्रे व छायांकित संच घेऊन कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहील आणि त्याला अधिकार देण्यात येत आहे. म्हणून अधिकारपत्र भरताना प्रतिनिधीचे नाव अधिस्पष्ट आणि अचूक लिहा. आता या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतिनिधीने कागदपत्र पडताळणीच्या वेळी नेमके काय घेऊन जायचे. विद्यापीठाच्या सूचनेनुसार अधिकारप्राप्त व्यक्तीने अर्जदारांची मूळ कागदपत्रे, त्यांच्या छायांकित म्हणजे झेरॉक्ससह आणि स्वतःचे मूळ आधार कार्ड घेऊन संबंधित जिल्ह्याच्या कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या तारखेला संबंधित विभागीय केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. म्हणून येथे 3 गोष्टी विशेष लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे अर्जदाराची मूळ कागदपत्रे, दुसरी गोष्ट म्हणजे अर्जदाराच्या कागदपत्रांचा छायांकित संच आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतिनिधीने स्वतःचे मूळ आधार कार्ड सोबत ठेवायचे आहे. प्रतिनिधीने स्वतःचे आधार कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे, त्यामुळे ते विसरू नका. आता आपण ही प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने पुन्हा एकदा समजावून घेऊ. पहिला टप्पा, तुमच्या कागदपत्र पडताळणीची तारीख तपासा. दुसरा टप्पा, तुम्ही स्वतः उपस्थित राहू शकता का हे निश्चित करा. तिसरा टप्पा, वैद्यकीय, तांत्रिक किंवा शासकीय कारणामुळे स्वतः उपस्थित राहणे शक्य नसल्यास विद्यापीठाने दिलेल्या अधिकारपत्राचा नमुना वापरा. चौथा टप्पा, अधिकारपत्रामध्ये तुमचे नाव, प्रवेश अर्ज, भरलेला जिल्हा आणि प्रवेश अर्ज क्रमांक भरा. पाचवा टप्पा, स्वतः उपस्थित राहता न येण्याचे कारण स्पष्ट नमूद करा. सहावा टप्पा, तुमच्या वतीने कागदपत्र पडताळणीसाठी येणाऱ्या प्रतिनिधीचे नाव नमूद करा. सातवा टप्पा, अधिकारपत्रावर आवश्यक त्या ठिकाणी स्वाक्षरी करा. आठवा टप्पा, अर्जदाराची मूळ कागदपत्रे आणि त्याचा छायांकित संच प्रतिनिधीकडे सुपूर्द करा. 9वा, प्रतिनिधीने स्वतःचे मूळ आधार कार्ड सोबत ठेवावे. 10वा टप्पा, प्रतिनिधीने अर्जदाराच्या जिल्ह्याच्या निर्धारित तारखेला संबंधित विभागीय केंद्रावर उपस्थित राहावे. पुढे कागदपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया प्रतिनिधीमार्फत पूर्ण करून घ्यावी. मित्रांनो, इथे आणखीन एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे, ती अजिबात दुर्लक्ष करू नका. विद्यापीठाच्या अधिकारपत्राच्या नमुन्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की अधिकारपत्र दिलेल्या प्रतिनिधीने कागदपत्र दाखवताना काही त्रुटी राहिल्यास त्यासाठी अर्जदार स्वतः जबाबदार राहील. म्हणजेच तुम्ही प्रतिनिधीला कागदपत्रे देऊन पाठवले म्हणून तुमची जबाबदारी पूर्ण झाली असे समजू नका. तुमच्या कागदपत्रांमध्ये काही कमतरता आहे का? आवश्यक कागदपत्रांचे छायांकित संच पूर्ण आहे का? मूळ कागदपत्रे योग्य आहेत का? प्रतिनिधीकडे सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहे का? आणि अधिकारपत्रामध्ये आवश्यक माहिती भरलेली आहे का? हे सर्व अर्जदाराने स्वतः आधी तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता आपण यासाठी एक सोपी कागदपत्रांची यादी तयार करूया. अर्जदाराची मूळ कागदपत्रे, मूळ कागदपत्रांचा छायांकित संच, विद्यापीठाने दिलेला अधिकारपत्र, अर्जदाराचे नाव, जिल्हा आणि प्रवेश, अर्ज क्रमांक, स्वतः उपस्थित न राहण्याचे कारण, प्रतिनिधीचे नाव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रतिनिधीने मूळ आधार कार्ड त्याच्या सोबत आहे का हे निश्चित करणे. यानंतर प्रतिनिधीने निर्धारित तारखेला संबंधित विभागीय केंद्रावर वेळेस पोहोचणे याचे नियोजन करणे. मित्रांनो, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या. अधिकारपत्राची सुविधा ही प्रत्येकाला स्वतःहून कागदपत्र पडताळणीची तारीख बदलून घेण्याची सुविधा नाही. ही सुविधा अशा अर्जदारांसाठी आहे ज्यांना वैद्यकीय, तांत्रिक किंवा शासकीय कारणामुळे संबंधित दिवशी स्वतः उपस्थित राहणे शक्य नाही. त्यामुळे केवळ सोयीसाठी किंवा कोणतेही कारण नसताना स्वतःला न जाता प्रतिनिधीला पाठवायचा असा अर्थ या सूचनेतून घेऊ नका. आता संपूर्ण प्रक्रिया आपण पाहिली आहे, त्यानुसार कारवाई करून तुम्ही तुमची कागदपत्र पडताळणी करून घ्या. मित्रांनो,
B.Ed P108 शिक्षणक्रम 2026-28च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये कागदपत्र पडताळणी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः उपस्थित राहणार असाल किंवा अधिकारपत्राद्वारे प्रतिनिधी पाठवणार असाल तर दोन्ही परिस्थितीमध्ये कागदपत्रे पूर्ण व्यवस्थित असणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः अधिकारपत्राद्वारे प्रतिनिधी पाठवणाऱ्या अर्जदारांनी शेवटच्या क्षणी घाई करू नका. अधिकारपत्र आधीच तयार करा. सर्व मूळ कागदपत्रे तपासा. छायांकित संच ठेवा. प्रतिनिधीचे नाव आणि आधार कार्ड तपासा. संबंधित तारखेला प्रतिनिधीने संबंधित विभागीय केंद्रावर उपस्थित राहण्याची माहिती स्पष्ट द्या. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण B.Ed सेवांतर्गत P108 शिक्षणक्रम 2026-28 साठी कागदपत्र पडताळणी अधिकारपत्राची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती B.Ed प्रवेश घेणाऱ्या इतर अर्जदारांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले प्रश्न, सूचना, अभिप्राय ह्या व्हिडिओखाली कमेंट करायला विसरू नका. ह्या व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक, शेअर केले नसेल तर लाईक व शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटी थँक्स फॉर वॉचिंग.